माला किंवा खंड या नोंदीमध्ये जर बदल करायचा असेल तर मूलभूत नोंदीमध्ये ग्रंथपुस्तकांविषयी मूलभूत नोंदीमध्ये माला खंड नोंदणी या मेन्यूवर क्लिक करायचे आहे. येथे बदल / रद्द करा या बटनावर क्लिक करायचं आहे. येथे ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये जेवढे माला किंवा खंड आपण नोंदवलेले असतील ते दिसू शकतात. शोधण्यासाठी टाईप टू सर्च म्हटलं तेथे मी सरळ नाव टाईप करू शकतोय. ड्रॉपडाऊन लिस्टमधल्या मालाखंडावरती जर मी क्लिक केलं आणि शोधा बटनावर क्लिक केलं तर सदर मालाखंड मला खाली ग्रीडमध्ये उघडेल. सर्व नोंदीवर क्लिक केल्यावरती सर्व मालाखंड मला खाली ग्रीडमध्ये ओपन होतील. नवीन नोंदणी बटनावर क्लिक केल्यावर पुन्हा मला नवीन नोंदणीच्या पानावरती घेऊन जाईल. आता मी शोधा बटनावर क्लिक करतोय. येथे रद्द करा बटनावरती क्लिक केल्यावर सदर मालाखंड नोंदणी ही रद्द केली जाईल. बदल करा बटनावर क्लिक केल्यावर आपल्याला या नोंदणीत बदल करण्याची सोय असेल. येथे जर मालाखंडाच्या नावात जर काय बदल करायचा असेल तर मी बदलू शकतो. मालाखंड संकेतांक बदलण्याची सोय नाही आहे. जतन करा बटनावर क्लिक केल्यावर ही नोंदणी म्हणजे हा जो काही बदल आहे तो अधिकृत केला जाईल, म्हणजे डेटाबेसमध्ये सेव्ह होईल. बदल / रद्द करा बटनावर क्लिक केल्यावर पुन्हा मला मागच्या स्क्रीनवर घेऊन जाण्यात येईल.